आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त नियोजित पुतळा परिसर इथे आज सकाळपासूनच शहरातील विविध नेत्यांच्या आणि समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। मुख्यतः आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, लक्ष्मण बोबडे, भगवान वाघमारे, माजी आमदार तुकाराम रेंगे पाटील, सुनील देशमुख, सुहास पंडित, नितेश देशमुख, विनोद कदम, अण्णा डिगुडे, माधव खुणे, सुदर्शन बनसोडे, सचिन गारुडी, वैजनाथ बोबडे, श्री खोरे, सुरेश खुणे, अनिल तायडे, मुंजा खुणे, प्रभाकर खुणे यांच्या समवेत समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो। आज खरं म्हणजे हा परभणीमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा होणं हे आवश्यक होतं। सर्व समाज बांधवाची आणि सर्व जनतेची सर्वांची तीव्र इच्छा होती की या ठिकाणी यांचा पुतळा झाला पाहिजे, कारण या पूर्ण देशामध्ये जे काही तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राचा विकास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारातून झालेला आहे, यांच्या कृतीतून झालेला आहे। आणि हे स्मरण याची लोकांना, येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा याचं स्मरण राहावं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचा ठसा हा कायमस्वरूपी जनतेच्या मनात राहावा, यासाठी यांचं स्मारक होणं अत्यंत आवश्यक होतं। परंतु काही ना काही अडचणीमुळे हा विषय लांबणीवर पडत होता। परंतु यावर्षी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ज्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी आज प्रतिमा मांडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। पुढच्या वर्षी याच दिवशी याच ठिकाणी भव्य स्मारक व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। यासाठी सर्व परभणीकर जनतेनं आणि परभणीकरातील सर्व, परभणी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष लोकांनी यांनी स्वतःचं योगदान देऊन हा पुतळा उभारण्यासाठी कार्य करावं अशी आमची या निमित्तानं सर्वांना विनंती आहे। आणि आज या निमित्तानं सर्वांना मी सर्व समाज बांधवांना सर्वांना मनपूर्वक माझ्या पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। आणि